आणि एक महत्त्वाची बातमी, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। एन्काउंटर करणारा अधिकारी कोणत्या बॅचचा आहे असा सवाल कोर्टानं केलेला आहे। एन्काउंटर प्रकरणाचा तपास कोण करत आहे याचा देखील कोर्टानं सवाल केलेला आहे। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। एन्काउंटर प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट सादर करा असे आदेश कोर्टानं सरकारला दिलेले आहेत। हा एन्काउंटर होऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। आरोपीला थांबवायला पाहिजे होतं, गोळी का चालवली असा देखील संतप्त सवाल कोर्टानं केलेला आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भात कोर्टानं हा सवाल केला आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर आपल्याला। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये याचिका जी दाखल झालेली होती त्याच्या वडिलांकडून त्यावरती सध्या सुनावणी सुरू आहे आणि सरकारी वकिलांनी जो घटनाक्रम सांगितला तो न समजण्यासारखा आहे असं देखील न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। आणि एन्काउंटर हा म्हणू शकत नाहीत कारण एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं म्हणत सरकारला किंवा पोलिसांना चपराक देण्याचं काम जे आहे ते हायकोर्टाकडून सध्या सुरू आहे। कारण थोडं तुम्हाला थांबवतोय कृष्णा, पण आपण बघतोय डोक्यात गोळी का मारली असा सवाल कोर्टानं केलेला आहे। कोर्टानं सरकारला झापलेल्या एन्काउंटर प्रकरणासंदर्भात डोक्यात गोळी का घातली असा सवाल केलाय। त्याचबरोबर पोलीस डोक्यामध्ये गोळी मारतात की पायावर असा सवाल देखील कोर्टानं केलेला आहे। सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही असं देखील कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे। याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे। एन्काउंटर प्रकरणासंदर्भात कोर्टानं सरकारला झापलेल्या पोलिसांना झापलेला आहे। आरोपीला काबू करायला हवं होतं, गोळी का मारली असा संतप्त सवाल कोर्टानं केलेला आहे। 3 वेळा आता गोळ्या मारलेल्या आहेत आणि एक लागलेली आहे, तर 2 गोळ्या कुठे गेल्या असा देखील कोर्टाचा सवाल आहे। 3 गोळ्या मारलेल्या होत्या, त्यातली 1 गोळी लागली आहे, तर सामान्य माणसाला बंदुकीचा स्लाइडर ओढता येत नाही असंही कोर्टानं म्हटलेलं आहे। पिस्तूल की रिव्हॉल्वर मधून गोळी मारली हा देखील कोर्टानं सवाल केलेला आहे। घटनेच्या किती वेळानंतर अक्षयचा मृतदेह घेऊन पोलीस रुग्णालयात पोहोचले हा देखील कोर्टानं सवाल केलेला आहे। आरोपीनं पिस्तूलचे लॉक ओपन राऊंड फायर केलेले का असा सवाल देखील कोर्टाचा आहे। हा एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सध्या कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात सुनावणी सुरू आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणासंदर्भात अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी एक याचिका दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भातली कोर्टात सध्या सुनावणी सुरू असतानाच कोर्टानं हे महत्त्वाचे सवाल उपस्थित केलेत। आरोपीला 4 पोलीस थांबवू शकत नव्हते का असा संतप्त सवाल देखील कोर्टानं केलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत माझे सहकारी कृष्णा सोनारवाडकर याच्याकडे। कृष्णा, सुमित, आपण पाहतोय की हायकोर्टाकडून या कथित एन्काउंटरवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। डोक्यात का गोळी घातली, त्याचबरोबर प्रशिक्षणाशिवाय एखादा माणूस अशा पद्धतीनं बंदुकीचं पिस्तूलचं स्लाइडर ओढून ती फायर करू शकतो का, हाही प्रश्न जो आहे तो कोर्टाकडून विचारला जातोय। त्याचबरोबर 4 प्रशिक्षण असलेले जे काही पोलीस आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आरोपी अशा पद्धतीनं धाडस करू शकेल का किंवा हे कृत्य त्याला शक्य आहे का असा देखील सवाल जो आहे तो हायकोर्टाकडून विचारला जातोय। त्याचबरोबर गोळी झाडणारा पोलीस जो अधिकारी आहे जे संजय शिंदे आहे ते कोणत्या बॅचचे आहेत, सध्या कोण तपास करतंय, त्याचबरोबर गोळी किती अंतरावर झाडली, ती डोक्यातच का घातली गेली आणि त्या संदर्भातला जो काही फॉरेन्सिक रिपोर्ट आहे त्याची सुद्धा विचारणा हायकोर्टाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या घटनाक्रमावरून किंवा पोलीस आणि सरकारी वकिलांच्या माध्यमातून हायकोर्टासमोर जी काही माहिती मांडली जाते त्यावरून सरकारला किंवा पोलिसांना घेरण्याचा प्रयत्न हायकोर्टाकडून केला जातोय। कारण अनेक प्रश्न असे आहेत जे न समजण्यासारखे आहेत, न पटण्यासारखे आहेत। हा जो एन्काउंटर करण्यात आलेला आहे कथित स्वरूपाचा तो एन्काउंटर होऊ शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते आणि त्यामुळे पोलिसांनी एसओपीचं पालन गोळी झाडताना केलेलं होतं का, डोक्यातच का गोळी घातली असाही प्रश्न जो आहे तो हायकोर्टाच्या माध्यमातून विचारला जातोय। अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी आरोप केलेला आहे की पैशांसाठी आणि इतर आरोपी जे आहेत किंवा शाळेचे जे काही ट्रस्टी आहेत जे बदलापूर प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना वाचवण्यासाठी माझ्या मुलाचा बळी घेतला गेला, पोलिसांनी जाणून बुजून ही हत्या केली, हा एक महत्त्वाचा आरोप जो आहे तो अक्षयच्या आईवडिलांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ही सध्या याचिकेवरील सुनावणी पार पडते आहे। मात्र सरकारी वकिलांच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या माध्यमातून जो काही घटनाक्रम आहे तो सांगण्यात आला। त्यामध्ये आरोपीनं निलेश मोरे जे एपीआय आहेत त्यांच्याशी झालेल्या झटापटीमध्ये बंदूक लोड करून फायर केली किंवा जी बंदूक होती ती फायर झाली अशा पद्धतीने जे काही सरकारी वकिलांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं त्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत। एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षण